Subscribe now and press the bell icon. Never miss an update. भडगाव तहसील व विश्रामगृह कार्यालयातून अवैध वाहतूक करणारे तब्बल 7 ट्रॅक्टर गायब। भडगाव शहर व तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वाहनांवर महसूल प्रशासनाने 2 महिन्यापूर्वी पकडलेले वाहने काल दिनांक 22/2/2019 रोजी रात्री 9:30 वाजता तहसील कार्यालय व प्रशासकीय विश्रामगृह कार्यालयातून अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। तरी या प्रकरणी महसूल प्रशासनावर संशय व्यक्त होत असून चौकशीची मागणी होत आहे। याबाबत माहिती अशी की 2 महिन्यापूर्वी महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गिरणा पात्रात होत असलेल्या अनधिकृत वाळू उपसा करताना वाहने पकडली होती। सदरची वाहने ट्रॅक्टर क्रमांक 1633 0061 7717 210 8202 व 4 वाहने विना पासिंग अशी जवळपास 7 वाहने ही दिनांक 22/2/2019 शुक्रवार रोजी या वाहन मालकांनी तहसील व विश्रामगृह विभागातून बिनधास्तपणे बाहेर काढून गायब केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। तरी या प्रकरणी महसूल प्रशासनाला कान घुंड लागताच एकच खळबळ उडाली। यामुळे तलाठी सर्कल व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गायब झालेल्या ट्रॅक्टर मालकांशी संपर्क साधून या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। काही वाहक धारकांना परत वाहने लावण्याचे सांगण्यात आले। तरी या प्रकारामुळे अवैध वाळू वाहतूक व महसूल प्रशासनाचे लागेबंदे असल्याची शक्यता आहे। तरी याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात आली। महसूल विभागावर संशयाची सुई। भडगाव तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावली असताना गिरणा नदी पात्रातून सर्रासपणे चोरटी वाहतूक केली जात आहे। तरी महसूल प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने वारंवार ही चोरटी वाहतूक होत असताना दिसत आहे। एखादे अवैध वाहतूक ट्रॅक्टरवर कारवाई करण्याचा देखावा केला जातो। तरी काल दिनांक 22/2/2019 रोजी झालेल्या ट्रॅक्टर गायब प्रकारामुळे अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा होताना दिसत आहे। तत्कालीन तहसीलदार CM वाघ यांची बदली झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे। महसूल प्रशासनाचे काही अधिकारी कर्मचारी यांनी खिसे गरम करून घेतल्याचे जनतेमध्ये बोलले जात आहे। यामुळे महसूल प्रशासन अधिकारी कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। मान्य जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी जनतेमध्ये भावना व्यक्त आहे। प्रांत अधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून शासकीय कार्यालयातून अवैध वाहतूक करणारे जप्त झालेली वाहने अचानक गायब झाल्याच्या प्रकारामुळे महसूल विभाग मध्ये एकच खळबळ उडालेली आहे। या दरम्यान नायब तहसीलदार व कर्मचारी यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना कार्यालयात तत्काळ बोलवण्याचे फरमानही विभागीय अधिकारी यांनी दिलेले आहेत। महसूल विभागाचे कर्मचारी यांनी हा प्रकार दडपण्यासाठी वाहनधारकांना अवैध वाळू मालकांना संपर्क साधून ती वाहने जैसी थे लावण्याचा प्रयत्न केला आहे। याबाबत उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून याविषयी माहिती घेऊन या वाहनांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचे समजते। गाव तालुक्यातून काल शासकीय विश्रामगृह आणि आपल्या तहसील कार्यालय आवारातून 7 ट्रॅक्टर गायब झाल्याचे आम्हाला समजते। या संदर्भात आम्ही प्रांत साहेबांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन केला होता। तर त्यांनी आम्हाला कळवले की भडगाव तहसीलदार यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। या संदर्भात आपण काय कारवाई करणार आहोत आणि काय कारवाई केली या संदर्भात आपली प्रतिक्रिया। एकूण 5 ट्रॅक्टर गायब आम्ही शोध घेतला बघितला आणि उर्वरित जे आहे 2 ट्रॅक्टर जमा झालेले आहेत आणि प्रांत साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही उर्वरित यांचा शोध घेतोय आणि न मिळाल्यास आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत। ट्रॅक्टर आपण तो पळून जाता आणि त्यानंतर तुम्ही जमा करण्याचं सांगतात असं समजतं? नाही तसं काही नाही। प्रांत साहेब आहे, प्रांत साहेबांचे आदेश आले आम्हाला। प्रांताचे आदेश होते की संबंधित ट्रॅक्टरवाल्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश होते। आपण गुन्हे दाखल नाही केले। संबंधित ट्रॅक्टरवाल्यांना आपण फोन करून ट्रॅक्टर जमा करण्यास सांगितलं आणि आता आपण सांगतायत की नाही आम्ही गुन्हा दाखल करणार आहे। आम्ही अजून प्रांत साहेबांना कॉन्टॅक्ट करतो आणि नाही मिळून आले तर आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करणार आहोत। तुम्ही आज प्रांत साहेबांनी आम्हाला आज आश्वासन दिलं होते की आज 2 तासात आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत। आम्ही तेच हे करतोय की आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत। तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना अवैधरितेवाल्यांना सपोर्ट करताय? नाही अजिबात नाही। मी आत्ता झालो, मी ट्रॅक्टरवाल्यांना मी ओळखतही नाही आणि मी आता जॉईन झालो आहे त्याच्यामुळे सपोर्ट करण्याचा प्रश्न उद्भवत नाही। प्रांत साहेबांनी तुम्हाला सांगितले का त्यांना बोलून घ्या आणि मग गुन्हे दाखल करा? तसं काही नाही। तुम्हाला आदेश होता गुन्हा दाखल करण्याचा? त्यांनी सांगितलंय वाट पहा आणि नाही आढळून आल्यास नाही मिळाल्यास ताबडतोब गुन्हे दाखल करा। आम्ही वाट पाहतो, आम्ही करणार आहोत, गुन्हे दाखल करणार आहोत त्यांच्यावर जे
ट्रॅक्टर गायब झाले आहेत किंवा पळून गेलेले आहेत ट्रॅक्टर घेऊन, त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार. कधी करणार? आम्ही करणार आता प्रांत साहेबांशी बोलणं करतो मी, ताबडतोब गुन्हे दाखल. प्रांत साहेबांनी तर सांगितलेलं आहे. प्रांत साहेबांनी सांगितलं आहे, अजून वाट पहा. प्रांत साहेबांना मी फोन करतो आणि फोन करून मग साहेबांनी आदेश दिल्यानंतर ताबडतोब गुन्हे दाखल.